एकदा निश्चल, सोबीतकाय आणि शांत आकर्षणा खातीर वळखून आशिल्लें हें गोंय आतां एक जिवंत उर्जेच्या परंपरेच्या आणि आधुनिकतेच्या संयोगात प्रतिध्वनीत जाता. आज रात आमी एका प्रतिभावान कवीच्या उतरांनी ह्या रुपांतराच्या काळजात खोलायेन पावतली. आतां आमी जोरान टाळयो वाजोवन सर जॉन आगवेर हांकां मातशे येवकार दिवया. नमस्कार. अस्सलाम वालेकुम. कवितेचें शीर्षक आसा गोंयकारांनीच गोंय विकलें. शिकून सवरून बोंडे कशे उमत्या कळशार उदक रकलें. शिकून सवरून बोंडे कशे उमत्या कळशार उदक रकलें. मुळा पाळा शेणली म्हजी गोंयकारांनीच गोंय विकलें, गोंयकारांनीच गोंय विकलें. अशीच एक पासय म्हणल्यार गोंय कशें दिसना. अशीच एक पासय म्हणल्यार गोंय कशें दिसना. भासो जाल्यात वेगवेगळ्यो तकलेन कांयच वचना. भासो जाल्यात वेगवेगळ्यो तकलेन कांयच वचना. दशा पळोवन गोंया तुजी म्हजें काळीज सामकें दुखलें. मुळा पाळा शेणली म्हजी गोंयकारांनीच गोंय विकलें, गोंयकारांनीच गोंय विकलें. घागरो पोल घालून तिट्यार गोंयकार नुस्तेकारां आसतालीं. घागरो पोल घालून तिट्यार गोंयकार नुस्तेकारां आसतालीं. आतां भायलीं नुस्तेकारां गोंयांतच तुका दिसतलीं. आतां भायलीं नुस्तेकारां गोंयांतच तुमकां दिसतलीं. गोंयकार पडल्यात कुशीन आनी भायल्यांक रान मोकळें. गोंयकार पडल्यात कुशीन आनी भायल्यांक रान मोकळें. मुळा पाळा शेणली म्हजी गोंयकारांनीच गोंय विकलें, गोंयकारांनीच गोंय विकलें. आमचे ते उणेय गेले, आमचे ते उणेय गेले आनी ते पोदेरूय गेले. गोंयच्या बार्बेरींनी लेगीत आतां जाल्यात भायलेच माले. आमचे ते उणेय गेले आनी ते पोदेरूय गेले. गोंयच्या बार्बेरींनी जाल्यात आतां भायलेच माले. दोंगर पोखरले, जमनी गेल्यो, बांयचें उदक लेगीत सुकलें. मुळा पाळा शेणली म्हजी गोंयकारांनीच गोंय विकलें, गोंयकारांनीच गोंय विकलें. खंय म्हूण वचचे आमी, खंय म्हूण वचचे आमी गोंयकार कितले सुचतले. खंय म्हूण वचचे आमी गोंयकार कितले सुचतले. सरपंच आमदार मंत्री लेगीत हांगा आतां भायलेच दिसतले. सरपंच आमदार मंत्री लेगीत हांगा आतां भायलेच दिसतले. सुटकेस झुजाऱ्यांनी आमच्या गोंय कोणा खातीर राखलें. मुळा पाळा शेणली म्हजी गोंयकारांनीच गोंय विकलें, गोंयकारांनीच गोंय विकलें. भाशा धर्म हे विशय आमचे आतां प्रधान्य जाला. भाशा धर्म हे विशय आतां आमचे प्रधान्य जाला. आमकां झगडत दवरून हांगा गोंय तांणी केन्नाच व्हेलां. आमकां झगडत दवरून हांगा गोंय ताणीच केन्नाच व्हेलां. भायल्यांचें वजन जालां चड आनी आमचें जालां धाकलें. भायल्यांचें वजन जालां चड आनी आमचें जालां धाकलें. मुळा पाळा शेणली म्हजी गोंयकारांनीच गोंय विकलें, गोंयकारांनीच गोंय विकलें. देव बरें करूं. आनी एक ल्हानशी कविता म्हजी. वाट घुस्पल्या. वाट घुस्पल्या म्हजी देवा तुजो हात दी. वाट घुस्पल्या म्हजी देवा तुजो हात दी. गुप्प काळोख मुखार उजवाडाची वाट दी. गुप्प काळोख मुखार उजवाडाची वाट दी. थकला जिणेत आतां, थकला जिणेत आतां विसव घेवंक रात दी. वळख शेणल्या म्हजी म्हाका एक जात दी, म्हाका एक जात दी. देव बरें करूं. धन्यवाद सर. तुमच्या उतरांनी फक्त गोंयचं रुपांतर न्हय तर शांतता आणि मोगाचोही संदेश दिलो. परत एकदा जोरान टाळयो वाजवून कवी सर जॉन आगवेरचो आभार व्यक्त करूया. And now, at this moment, we are about to witness the magic of poetry. Let us give a warm welcome to the poetess who will paint our world tonight with the beautiful words. So, I would like to call Ma'am Shamin Deshmukh on a dais to present the poetry in front of us. Assalamu alaikum. May peace and blessings of Allah be upon each one of you here. The title of my poem is I'm Here to Tell a Story, and it's dedicated to the children of Palestine that are facing genocide. I'm here to tell you stories. Truth the world must hear. Tales written in blood and carried with much fear. I'm here to tell you a story of a father with a plastic bag, not filled with groceries, but pieces of his children. He held them close as if warmth could return.
as if saying their names might bring them back. I'm here to tell you a story of Amal, a girl with her one-eyed doll. She was found beneath the rubble, dust in her braids, hope still clutched in her hands. She died cradling the only thing the war hadn't stolen. I'm here to tell you stories of babies in incubators, fighting wars they didn't start. The lights went out, the machines stopped, and so did their breath. They died right next to their kin who couldn't help. I'm here to tell you a story of a boy who went to buy bread. He texted his mother, "Don't worry, I'll be back soon." He never came home, but the message did. I'm here to tell you a story of an iftar spread under the sun. Every plate was full, every seat was taken, and then a blast. The food stayed warm long after the heart that had turned cold. I'm here to tell you a story of a child who prayed, not for toys, not for sweets, but for angels to hold their hands tight as the skies fell down around him. These stories are hard to hear, but they are true. The tyrants march on, and the world chooses to scroll past. But these stories remain. They linger, they haunt, they beg. To you, to me, to all of us, let it end. Let this end. Please let this end. In the name we all know, justice. Thank you. I request Ma'am Tara and Narayan to give a memento to Ma'am. जज़ाकल्लाह खैर मैम। हम दुआ करेंगे कि पैलेस्टाइन के लोगों को अल्लाह इंसाफ दे और उन्हें सब्र भी अता करे। As we journey through our lives, our hearts swell with a mix of joy and overwhelming wonder. We chase our dreams, embrace new experiences, and feel the thrill of adventure. Yet besides all this hustle and bustle, there's one place that calls us from where we truly belong, which we can always call a home. It's a place that holds our roots. It's a place which had witnessed our memories and whispers of childhood. And this sense of belonging never fades. It's nothing other than a quaint, peaceful village, tucked away in a corner of each of our hearts. Let's call upon on the stage to Sir Vishal Gavas to present his beautiful words on village. हॅलो. कवींच्या या पोरसात गावठी माझे शब्द आणि गावठीत माझी भास. कवींच्या या पोरसात गावठी माझे शब्द आणि गावठीत माझी भास आणि कविता सादर करून येलोय मी या 70चं विशाल गावस. सगळ्यांक खूप खूप पाया पडतोय आणि कवितेक सुरुवात करतोय. कवितेचं नाव असा आम्ही गावठी. कवितेचं नाव असा आम्ही गावठी. खुटी मारून मठी जोडून गावान आम्ही रवपी. खुटी मारून मठी जोडून गावान आम्ही रवपी आणि मातयेच्या घरान सुखान दीस काडपी. आम्ही गावठी. तुमच्या भाशेन आमकां हाव तूं कितें असला करूंक आवडना. तुमच्या भाशेन आमकां हाव तूं कितें असला करूंक आवडना आनी मियात या म्हणांक केन्नाच लाज दिसना. आमी गावठी. तुमचे इतको पयसो ना. तुमचे इतको पयसो ना शेत भाट आसत थोडे काजी. तुमचे इतको पयसो ना शेत भाट आसत थोडे काजी. पोटा पाण्याचा सुट्टा भितून तेतून आमी खुशी. आमी गावठी. ब्रेड बटर आमलेट. ब्रेड बटर ऑमलेट नाश्त्याक आसतला तुमच्या. ब्रेड बटर ऑमलेट नाश्त्याक आसतला तुमच्या. तांदळाची पेज सुक्या खारा आंगार मांस हाडटा आमच्या. आमी गावठी. क्लब जाय पडटात तुमकां पियांक आनी नाचांक. अरे क्लब जाय पडटात तुमकां पियांक आनी नाचांक. अरे आमचो शिमगोच पुरे उमेदीन आमकां जगांक. आमी गावठी. 4 टायरांची गाडये जाय तुमकां भोंवांक घरा घरा. 4 टायरांची गाडये जाय तुमकां भोंवांक घरा घरा.
पाठीर बसान फिरतच आमच्या वाड्यातली धोरा आम्ही गावठी. शहरान रोवपी तुम्ही बाबा, शहरान रोवपी तुम्ही बाबा कोत्रा आसता शेजाऱ्यांक. शहरान रोवपी तुम्ही बाबा कोत्रा आसता शेजाऱ्यांक. बऱ्या वायटाक धांवन येता शेजारी आमच्या एका उल्याक आम्ही गावठी. पोरां मातशी तापली की तुमी धांवता डॉक्टरा कडेन. पोरां मातशी तापली रे तापली की तुमी धांवता डॉक्टरा कडेन. सगळी वखदां मेळटात बाबा आमच्या म्हाताऱ्या आजे कडेन आम्ही गावठी. आणि संकट मोठा येयला की तुम्ही जीव दिवंक धांवतात. संकट मोठा येयला की तुम्ही जीव दिवंक धांवतात. देवळांतल्या घराण्यान आमच्या सगळ्या सारखें जाता आम्ही गावठी. बारीक सारीक झगड्यांक तुम्ही पुलिसांक घालतात उलो. बारीक सारीक झगड्यांक तुम्ही पुलिसांक घालतात उलो. आम्ही झगडी सोडयतूय गांवान जमोन मेळो आम्ही गावठी. आणि गांवपण आसा जगताना फुलान येता शाती. गांवपण आसा जगताना फुलान येता शाती. अरे अभिमान आसा आमकां. हय आम्ही गावठी, आम्ही गावठी. आता देव बरा करू. आणि दुसरी एक बारीकशी कविता सादर करतोय. आत्ता हांगा वुमन एम्पावरमेंटाचे बरेचशे कविता जाले. खूब वायट दिसता की गोव्यान हांगा रेप केसीस बलात्कार दिसान दीस वाडत आसात. तेचेर म्हाजी एक कविता अशी आसा की पेस्तूल वांगडा वार. प्रत्येक चलयाक पेस्तूल वांगडा वार. भिया नाका बायतिया हसत कामांक चल. भिया नाका बायतिया हसत कामांक चल. घरा भायर पडटना पेस्तूल वांगडा वर. सगळ्यांच्या डोळ्याक हुंय वासनेची फुटले झर. सगळ्यांच्या डोळ्याक हुंय वासनेची फुटले झर. सांगा नजो केन्ना कोण वडीत तुजो पदर. म्हणान सांगती बाय पेस्तूल वांगडा वर. शिक्षणाच्या नांवान तुजेर अदम केलो तर. शिक्षणाच्या नांवान तुजेर अदम केलो तर. बसीक उबे आसतना पाटलाग केलो तर. शिक्षणाच्या नांवान तुजेर अदम केलो तर. बसीक उबे आसतना पाटलाग केलो तर. म्हणान सांगता बाय पेस्तूल वांगडा वर. नात्याची मनशाक उरांक ना कदर. नात्याची मनशाक उरांक ना कदर. मनीस जावन हैवान फिरता जगभर. म्हणान सांगता बाय पेस्तूल वांगडा वर. आणि कृष्ण आता येवचो ना. आणि कृष्ण आता येवचो ना सावरूंक तुजो पदर. आणि कृष्ण आता येवचो ना सावरूंक तुजो पदर. अब्रू तुजी वाचोंक तिया स्वता फुडें सर. म्हणान सांगता बाय पेस्तूल वांगडा वर. न्याय कायदो रक्षक सरकार. न्याय कायदो रक्षक सरकार. धृताचे रे सगळे पोर. धृतराष्ट्र. न्याय कायदो रक्षक सरकार. धृताचे रे सगळे पोर. उल्लेख कोणच पावचो ना. मेणवातीचे लायताले थर. म्हणान सांगता बाय पेस्तूल वांगडा वर. अगो भियान रावा नाका. अगो भियान रावा नाका निडर मन कर. अगो भियान रावा नाका निडर मन कर. हात तुजेर घालता त्याची नट्टी आवळून धर. म्हणान सांगता बाय पेस्तूल वांगडा वर. दुर्गा काली जिजाऊची ताकद आंगान भर. दुर्गा काली जिजाऊची ताकद आंगान भर. एके एके हैवानाक सरळ मारीत चल. एके एके हैवानाक सरळ मारीत चल. म्हणान सांगता बाय पेस्तूल वांगडा वर. पेस्तूल वांगडा वर. देव बरा करू. म्हाका हांगा बोलयल्या बद्दल सगळ्यांक खूब खूब देव बरा करूं. मी खूप दूरसून येयलो सत्तरीसून. आणि या सगळ्या कवी मदीं जे आदरणीय रमेश गाडी सर, रुपेश भाई सर, मॅडम, मग सगळ्यांक देव बरें करूं. सगळ्या मदीं मी यात बारीक दिसता. म्हाका आपल्या बद्दल शांती पब्लिकेशन मना पासून खूप खूप धन्यवाद. I request Prasanjit sir to give a memento to Vishal Gawas sir. धन्यवाद सर. ये सुनकर मुझे एक सॉन्ग की लाइन याद आ गई. जैसे वो ऐसे है कि दीवारें ऊंची है गलियां है तंग. लंबी डगर है पर हिम्मत है संग. पाँव पे छाले पर सांसें उमंग. लड़ने चली हूँ आज़ादी की जंग. बेखौफ आज़ाद है जीना मुझे. बेखौफ आज़ाद है रहना मुझे. वाऱ्यांच्या झुळकीप्रमाणे काहीतरी सुचावे. तरंगणाऱ्या सुरावरती शब्द अलगद स्वार व्हावे. दीर्घ श्वास घेताना प्राणही हापापून जावे. वाराच होऊन उडण्याचे वेळ झपाटून जावे.
केसापरी सारून मागे एकदम सारे न्यावे. लख एक प्रतिबिंब स्पष्ट होत राहावे. तर आता मी कवी अशोक सोडणकर सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपली कविता सादर करावी. सगळ्यांक माझ्या मोगाचो नमस्कार. कवितेचें नांव आसा शुभेच्छा संदेश. जावं ईद जावं गणेश चतुर्थी, जावं ईद जावं गणेश चतुर्थी, जावं दिवाळी जावं क्रिसमस, जावं गांवचें खंयचें फेस्त, रस्त्याक कोणशा कोणशार, वाड्या वाड्यार, चिठ्यार, जंय थंय वतत थंय दोळ्या नदरेक झळकतात बोनेरांतलीं व्हडलीं फोटोचित्रां आपल्याच खर्चान उबारिल्लीं. स्वताचेच प्रसिद्धी खातीर समेस्तांक शुभेच्छा संदेश संबोधीत. मनशाच्या मानसिकतायेंत आतां नाड बुद्धीच्यो कोमऱ्यो फुटूंक लागल्यात. मनशाच्या मानसिकतायेंत आतां नाड बुद्धीच्यो कोमऱ्यो फुटूंक लागल्यात. प्रामाणीक विचारसरणी अनैतीक वासनांनी कलमेल्या. बोंदेरांतल्या साफ सुथऱ्या संदेशात फटकिरी मनशां दडून बसल्या. उपाट दुडवा माजार मनीस समाज सेवा सागरात उफेवंक लागल्यात. राजयोगाची सपनां सपनेत, लोकसेवेची तत्वां ना शिकता आपल्याच भल्याचे भविश्य बाकीत. मनीसूय अणभवांतल्यान ल्हवू ल्हवू खूब कितें समजूंक लागला. बोनेरांतल्या संदेशा मदले त्या फुडाराचे हित प्रीत आम आदमी कळूंक लागला. खऱ्यांनीच मोगाची शुभेच्छा नागरिकांक मतींत दवरून आप सुवार्थान जाल्या प्रेरीत वा आप सुवार्थान जाल्या प्रेरीत. सभाग्यानो जाणून घेयात, सभाग्यानो जाणून घेयात, ज्या युगात तुम्ही कार्य करतात त्या युगात आता सगळे कडेन सतमार्ग शांती मार्गाचो प्रचार नेट धरूंक लागला. दुर्बुद्धी दुस्वास नष्ट करूंक विचारमंथन सुरू जाला. विकासाची गाडी फुडें व्हरूंक प्रयत्नाची परिभाषा परगटायल्या. एका सुसंस्कृत राष्ट्राची जागृताय ज्योत जागृत दवरी. देखून हे सभ्य सेवका तूंय बी प्रयत्नशील राव. जावं दी तुजें कार्य निष्कलंक निर्विवाद. सगळ्यांच्याच भल्या खातीर, देशाच्या उदरगती खातीर, मनीस धर्माची मूल्यां पाळीत, कर्तव्याची जाण राखीत. तेन्ना हे सभ्य मनशां पडची ना गरज तुका बोंदेराची. तेन्ना हे सभ्य मनशां पडची ना तुका गरज बोंदेराची. काळजा काळजा रंगयतली तुजीच चित्रां वंटी. काळजा काळजा रंगयतली वंटी वंटीर तुजीच चित्रां. तुज्याच उज्वल यशा खातीर सुमधूर संदेश सोडीत, सुमधूर संदेश सोडीत. दुसरी कविता, ल्हानशीच कविता. नशिबाक रडटा कित्याक. हे सभाग्या नशिबाक रडटा कित्याक. हे सभाग्या नशिबाक रडटा कित्याक. कश्ट करपाची ओड लाय, मेहनतीचे फळ गोड आसतले. दुर्भाग्य दुर्दैव पयसावतले. सुवार्थ काळजांतल्यान पिंजून उडय, सुवार्थ काळजांतल्यान पिंजून उडय. सगळे तुजे वडवीक गायतले. सतमार्गाचो मार्ग आपणाय, खोशेचे दिवे पेट्टले. गिन्यानाची संपत जोड. हे सभाग्या गिन्यानाची संपत जोड. सैतान शैतीक चेपणाक घालतलो. अहिंसेची मशाल पेटोवन धांव, मानसीक उदरगतीचो मार्ग मेळटलो. अहिंसेची मशाल पेटोवन धांव, मानसीक उदरगतीचो मार्ग मेळटलो. देव बरें करूं. Marian Taki. I request Ma'am Maria Lopez to give memento to sir. Thank you, sir. Thank you, ma'am. And lastly, we will have a special kavita on this occasion, on this Eid Milan program. So I would like to call upon our last performer of tonight's program, Ma'am Nadrana Darwish, on a dais to present a poetry on Eid ul-Fitr. अस्सलाम वालेकुम. ईश्वराची शांती आणि कृपा तुमच्या सगळ्यांवर असू दे. तुम्हा सर्वांना माहीत असेल की ईद उल फित्र त्याच्या अगोदर रमजान हा महिना येतो आणि रमजान महिन्यानंतर ही ईद जी आहे ती सेलिब्रेट होते. तर मी जरा रमजानबद्दल आणि त्यानंतर ईदाबद्दल आपल्या कविताद्वारे तुमच्यासमोर ठेवते.
आला आला रमजान. घेऊन आशीर्वादाची भेट महान, आला आला रमजान. उपवासाची उपासना महिन्याभराची. उपवासाची उपासना महिन्याभराची, करायला ताब्यात भूक आणि ताण, तसेच आणायला संयम प्रत्येक बाबतीत, आणि करायला जीवनाचे निर्वाण, आला आला रमजान. उपवासाची उपासना महिन्याभराची, करायला ताब्यात भूक आणि ताण, तसेच आणायला संयम प्रत्येक बाबतीत, आणि करायला जीवनाचे निर्वाण, आला आला रमजान. चांगल्या आचारांना द्यायला उत्थान. चांगल्या आचारांना द्यायला उत्थान, मिटवून व्यभिचाराचे निशाण. चांगल्या आचारांना द्यायला उत्थान, मिटवून व्यभिचाराचे निशाण, घेऊन आत्म्याच्या शुद्धतेचे हे अभियान, आला आला रमजान. थकले शरीर वर्षभर. थकले शरीर वर्षभर, चाकून अनेक खाद्य आणि धान. थकले शरीर वर्षभर, चाखून अनेक खाद्य आणि धान, करायला त्याची दुरुस्ती, आला आला रमजान. होती उपवासाची प्रथा अनिवार्य प्रत्येक काळात. होती उपवासाची प्रथा अनिवार्य प्रत्येक काळात, करण्यास ईश्वराची भक्ती निर्माण, परत करायला त्याचाच भान, आला आला रमजान. मिळतात कित्येक क्षण उपवासात, लिपून भागवायला मनाची ताण. मिळतात कित्येक क्षण उपवासात, लिपवून भागवायला मनाची ताण, पण करत नाही कोणी असे, देऊन त्या परमेश्वराच्या आज्ञेला मान. हीच श्रद्धा आज्ञापालनाची करायला निर्माण, आला आला रमजान. जगतकर्ताने जन्म देऊन नाही सोडले आम्हाला अंधकारात. जगतकर्ताने जन्म देऊन नाही सोडले आम्हाला अंधकारात, पाठवले दूत आणि ग्रंथ प्रत्येक काळात, दाखवली सत्याची वाट अशा मार्गदर्शनाने. दाखवली सत्याची वाट अशा मार्गदर्शनाने, पुष्टी त्याचीच करायला अवतरला या महिन्यात कुरआन, आला आला रमजान. रात लैलतुल कद्रची. रात लैलतुल कद्रची, झाला अवतरित जात कुरआन, घेऊन असली रात भाग्यवान, मिळवण्यास अनेक वरदान, आला आला रमजान. करायला उधार सर्वांचे. करायला उधार सर्वांचे, द्यायला गरिबांना सुद्धा मान, जकातीची घेऊन दान, आला आला रमजान. उपवास शिकवतो सहनशीलता. उपवास शिकवतो सहनशीलता, विनम्रता, शिस्त आणि थोड्यात समाधान. उपवास शिकवतो सहनशीलता, विनम्रता, शिस्त आणि थोड्यात समाधान, द्यायला जगभराला शांती आणि ऐक्याचा पैगाम, आला आला रमजान. जगाचा खेळ फक्त काही दिवसाचा. जगाचा खेळ फक्त काही दिवसाचा, परलोक जीवन आहे कायमचा, पुण्याईने जुटवण्यासाठी ह्याचे सामान, आला आला रमजान. जगाचा खेळ फक्त काही दिवसाचा, परलोक जीवन आहे कायमचा, पुण्याईने जुटवण्यासाठी त्याचे सामान, आला आला रमजान. शिकवण ही ज्ञानात ठेवून. शिकवण ही ज्ञानात ठेवून, ज्याने व्यतीत केला रमजान, आणि आयुष्यभर ठेवला त्याचा मान,
त्याचीच खरी ईद आणि त्यालाच मिळेल फळ महान. शिकवण ही ध्यानात ठेवून ज्याने व्यतीत केला रमजान आणि आयुष्यभर सुद्धा ठेवला त्याचा मान, त्याचीच खरी ईद आणि त्यालाच मिळेल फळ महान. धन्यवाद. I request Ma'am Fawzia Rabab to give a memento to Nazran ma'am. Thank you ma'am for such a beautiful poem. As we are reaching to the end of this program, let us carry the warmth of these shared moments, the joy of togetherness, and the beauty of these poetic expressions into the days ahead. May the blessings of Eid continue to shower upon all of us, filling our lives with joy, love, peace, and prosperity, both in the present and in the years to come. So now I would like to call Sir Samiullah Belwadi to give a concluding address for this program. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम व अला आलिहि व अस्हाबि अजमईन। डैश पर बैठे हुए हमारे मेहमानान, मेरे भाइयों बहनों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज एक बहुत ही अहम कार्यक्रम में हम शामिल हुए हैं। जैसे कि हमारी बहन नजराना ने अपनी पोएम में बताया कि रमज़ान मुबारक आया, ये मुबारक महीना, और उसकी निस्बत से आज हम यहाँ पर कवि सम्मेलन मनाने जा रहे हैं। और अल्हम्दुलिल्लाह आज का एक कवि सम्मेलन अपने कामयाब तक पहुंचा। आप तमाम शुरा ने बड़ी मेहनतें की इस प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए, तो इसके लिए मैं आपका शुक्रिया अदा भी करता हूं और आपको मुबारकबाद भी देता हूं। ये जैसे कि बात आ चुकी है कि ईद मिलन जो हम लोग मना रहे हैं, ये रमज़ान ईद की खुशी में मुसलमान पूरे मुल्क बल्कि पूरे दुनिया में इसकी खुशी मनाते हैं। इसलिए मनाते हैं कि अल्लाह ताला ने कुरान नाजिल किया इस महीने में, और उसी कुरान में कहा गया कि अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ये मुबारक महीना इसलिए है कि इसमें कुरान को नाजिल किया गया, और कुरान एक पवित्र किताब है, ग्रंथ है। जैसे पहले बाइबल को नाजिल किया गया था, इसके पहले ज़बूर, तौरा, ओल्ड टेस्टामेंट, और उसके पहले वेदास, बहुत सारी ऐसी किताबें भेजी गई ताकि इंसान को गाइडेंस दिया जाए, तो उनको बताया जाए कि हमारे बनाने वाले ने, हमारे परवरदिगार ने, हमारे खालिक ने हमको किस लिए बनाया, हमारे बनाने का मकसद क्या है। हमको बनाया और एक सुप्रीम क्रिएचर बनाया, अशरफुल मखलूक़ात, यानी तमाम जितने भी क्रिएचर्स हैं उसमें सब में सुप्रीम क्रिएचर इंसान को बनाया। ये हमारा सौभाग्य है कि हम सुप्रीम क्रिएचर हैं। और सुप्रीम क्रिएचर जब बनाया गया तो उसके साथ उसकी जिम्मेदारी दी गई कि तुमको दुनिया में किस तरह से रहना है, और तुमको बनाने वाला परवरदिगार तुमसे क्या चाहता है। वो तमाम बातें अपनी आखिरी किताब कुरान में बताई गई कि आपको किस तरह से उसका मार्गदर्शन किया गया। और उसको मार्गदर्शन के लिए, प्रैक्टिकली बताने के लिए आपके अल्लाह ताला ने, परमेश्वर ने अपने आखिरी दूत, अपने आखिरी पैगंबर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को इस दुनिया में भेजा, और आपने अपने पूरी ज़िंदगी में
इसको प्रैक्टिकली प्रैक्टिस करके बता दिया कि एक अच्छा इंसान किस तरह से होता है। कुरान का जो सेंट्रल थीम है वो इंसान है, उसका सब्जेक्ट इंसान है। इंसान को किस लिए पैदा किया गया, उसका करना काम क्या, उस दुनिया में एक लिमिटेड टाइम दिया गया, उसको करना क्या है, और उस टाइम के बाद जब जिंदगी और मौत होगी, जब डेथ होगी, डेथ अटल फैसला है, कोई इससे बच नहीं सकता। तो डेथ के बाद की ज़िंदगी जो है वो ज़िंदगी किस तरह से होगी, इसको इसमें समझाया गया। तो इसको समझने के लिए कुरान को इस मुबारक महीने में, पवित्र महीने में, जिसको रमज़ान कहा गया, उसमें नाजिल किया गया। और जब मुसलमान इसको, जैसा कि हुक्म दिया गया, जैसा कि मैंने बता दिया कि ए ईमान वालों, तुम पर रोज़े रखना फ़र्ज़ किया गया, जिस तरह तुमसे पहले लोगों पर फ़र्ज़ किए गए, ताकि तुम तो तकवा अख्तियार। तकवा क्या है? बहन नजराना ने अपनी पोएम में बता दिया कि तकवा क्या है। अपनी आँखों का रोज़ा है, अपनी ज़बान का रोज़ा है, अपनी ज़बान को कंट्रोल करना है, अपनी आँखों को कंट्रोल करना है, अपने पेट को कंट्रोल करना है। ये एहसास दिलाना है कि एक गरीब किस तरह से उसके भूख और प्यास के एहसास क्या होती है। तो इसको समझने के लिए एक प्रैक्टिकली एक 30 डेज़ का एक ट्रेनिंग कोर्स रखा गया, और 30 डेज़ के बाद खुशियाँ मनाने का मौका दिया गया कि तुम खुशियाँ मनाओ। खुशियाँ मनाने के बाद भी उसमें कंट्रोल किया गया कि खुशी ऐसा न हो कि तुम किसी को उछल कूद करो और शोर शराबा करो, बल्कि पहली काम यह है कि तुमको नमाज़ पढ़ना है, उस परमेश्वर का, उस अल्लाह का आपको शुक्रिया अदा करना है कि मैंने जो फ़र्ज़ मुझ पर आयत किया गया था, डाला गया था, उसको मैंने निभाया, और उसके लिए उसको के लिए नमाज फ़र्ज़ की गई। नमाज इस तरह से ये हमारा एक बहुत ही आज जो मुख्तलिफ़ ज़बानों की जो कवि हैं, किसी को कोंकणी में किया, किसी उर्दू में किया, किसी हिंदी में किया, किसी इंग्लिश में किया, एक बड़ा बहुत ही खूबसूरत हमारा गुलदस्ता है, बुके है। ये मुल्क, हमारा जो मुल्क है हिंदुस्तान, इसमें मुख्तलिफ़ ज़बानें बोलने वाले हैं, मुख्तलिफ़ कल्चर के लोग, मुख्तलिफ़ जगह से आने वाले लोग, ये लोग मिलजुल कर इस मुल्क की तरक्की के लिए, इस मुल्क में पीस के लिए, अमन के लिए, शांति के लिए काम करते हैं। ये इसका एक जीता जागता सबूत है कि हम एक मुल्क के, इस हिंदुस्तान के एक गुलदस्ते के एक फूल हैं, जिसमें अलग अलग रंग के फूल हैं। कोई मुसलमान है, कोई हिंदू है, कोई क्रिश्चियन है, कोई बुद्धिस्ट है। तो ये हमारा एक पैगाम जो है पूरे मुल्क में पहुंचना चाहिए कि किस तरह से हम अपने अंदर भेदभाव न रखते हुए, ज़बानों का भेदभाव है, मज़हब का भेदभाव है, इससे ऊपर रहकर किस तरह से हमको मिलजुल कर रहना है। गोवा में एक अच्छी मिसाल पेश करता है। चूँकि वक्त बहुत हो चुका है, तो मैं आपका ज़्यादा समय न लेते हुए बस ये चंद चीज़ें आपके सामने रखूँगा कि हम इसको कायम रखेंगे। कोंकणी शांति पब्लिकेशन ने तो ये 8वां कवि सम्मेलन ऑर्गेनाइज़ किया है, तो इंशाल्लाह आगे भी हम लोग कवि सम्मेलन उस तरह से ऑर्गेनाइज़ करते रहेंगे, और हमसे उम्मीद करते हैं कि आज के इस आपके भाईचारे के पैगाम को हम आम करें, इस गोवा की रियासत में आम करें, इस मुल्क में आम करें। आज उसकी सख्त ज़रूरत है कि हम हमारे अंदर भाईचारा पैदा करें, हम एक दूसरे के दर्द को, दुख को समझें, एक दूसरे की ख़यालात को समझें, एक दूसरे के एहसासात को समझें, और इस मुल्क की तरक्की में जितना भी हो सकता है अपना कंट्रीब्यूशन करें, और इसमें इस मुल्क की पीस को कायम रखने के लिए, शांति को कायम करने के लिए हम अपनी गज़लों के ज़रिए से, अपनी पोइट्री के ज़रिए से, अपने लिटरेचर के ज़रिए से, और जैसा भी हो सकता है हम उसको कंट्रीब्यूट करेंगे। अल्लाह ताला से दुआ है कि अल्लाह ताला हमारी इन कोशिशों को कामयाबी अता फरमाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। Thank you, sir. So now we have reached to the very last age of this program. I thank all the staff members of
Menezes Braganza Hall. And also I would like to thank Konkani Shanti Publications to organize this program. And also they gave me opportunity to convene this program. So thank you very much. And also I would like to thank organizers, guests, poets, and all the audience present over here. Thank you.